हा अपघात घडल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट हा शब्द आपण किमान 100 वेळा तरी ऐकला असेल. हे स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं काय आहे तेच जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत स्ट्रक्चरल ऑडिटर रवी मांद्रेकर. मांद्रेकर सर, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना समजून सांगूयात की स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे ज्याच्यावरती इमारत उभी राहते किंवा पूल उभा राहतो, तो पूल वजन जे व्हर्टिकल आहे, वरतून खाली आहे, अर्थक्वेक, वारा, आणखीन इतर काही या गोष्टी त्याच्यावरती त्याचे फोर्सेस येतील त्याच्याकरता तो उभं राहण्याकरता ते स्ट्रक्चर पूल असो किंवा आणि कुठलेही असो, इमारत असो, ते उभं राहण्याकरता सक्षम आहे का हे तपासून पाहायचं. आता खरं म्हणजे हे तपासताना त्याच्यामध्ये काय काय आहे तर त्याचं डिझाईन आहे. तर डिझाईन सध्या आपण गृहीत धरूया की ते प्रूफ चेक ज्याला म्हणतात ते कोणाकडून तरी तपासून घेतलं आहे हे आपण सध्या गृहीत धरूया. परंतु ते वारंवार त्याच्याशी ती तुलना पण केली पाहिजे. जसं वर्षानुवर्षे चालत राहतो ब्रिज, आता त्याच्यात काय फरक पडलाय, जसा डिझाईन केला होता त्याचप्रमाणे त्याचं बिहेवियर आहे का. म्हणजे जर त्याच्या वर खाली होण्याची क्षमता जर 5 मिलीमीटर असेल तर ती आता 6 झाली आहे का, 7 झाली आहे का, 8 झाली आहे का, ह्याची तुलना पण करता येते. आपल्याला पहिल्यांदा डिझाईन आपल्या हातात पाहिजे की ज्याच्यावर अवलंबून तो पूल बांधला गेला. त्याच्यानंतर त्याचं वापरले जाणारं सामान, साहित्य, त्याच्यामध्ये दगड आले, काही लोखंडाचे पोलादाचे पूल आहेत, काही कॉन्क्रीटचे पूल आहेत. ते त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांचे जे गुणधर्म आहेत, ते गुणधर्माप्रमाणे ते वागतायत का. मग आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता समजा बांधकाम केलेले पूल आहेत, जसा सावित्री नदीवरचा पूल होता आणि बरेच तसे पूल आहेत. ते बांधकाम असलेले पूल त्याच्यामध्ये जे जॉईंट्स आहेत, जे सांधे आहेत, त्या सांध्यामध्ये सिमेंट आणि पूर्वी लाईम ज्याला म्हणतात ते होतं. पूर्वी अगदी जुन्या ह्याच्यामध्ये सिमेंट नव्हतं. सिमेंट नसलं म्हणून काय फरक पडत नाही, कारण सिमेंट आणि वाळू ह्याचं 3 दिवसामध्ये ज्याची स्ट्रेंथ येते तेवढी स्ट्रेंथ 21 दिवसांनी आपल्याला मिळते. म्हणून जुन्या बिल्डिंग्स, जुने पूल अजूनही शाबूत आहेत की फक्त त्याला स्ट्रेंथ यायला वेळ लागतो. परंतु ते आता त्याच्यामध्ये भोकं पडले आहेत का, त्याच्यावरती कुठचे आघात होऊन ते जॉईंट लूज झालेत का, सैल झालेत का, ते पण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, जसं आता सावित्री नदीला प्रवाहामुळे वेग होता, जसं तो जर पूल असेल, तो जर समुद्रावर असेल तर त्याला भरती येते. पावसामध्ये वारा असतो, वाऱ्यामुळे मोठ्या लाटा येतात, त्या मोठ्या लाटामुळे जास्ती फोर्स येतो. म्हणजे त्याचं पहिल्यांदा कुठचे फोर्सेस गेल्या 35 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे जास्तीत जास्ती फोर्स कधी येईल आणि कुठे येईल, कसा येईल, याचा अभ्यास करून तो फोर्स तो त्याप्रमाणे ॲप्लिकेशन केलं पाहिजे. त्याची बहुतेक चार्ट्स वगैरे सगळे अवेलेबल असतात, त्याप्रमाणे ते डिझाईन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता ऑडिट करताना हे जे ज्याप्रमाणे डिझाईन केलं आहे त्याप्रमाणे त्या आता साहित्याची स्ट्रेंथ काय आहे. उदाहरणार्थ जर कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीटवरती हॅमर लावून त्याच्यानंतर ज्याला अल्ट्रासॉनिक म्हणतात, म्हणून त्याच्यामध्ये जे वेव्स जातात त्या परत आल्यानंतर त्याची स्पीड मोजतात आणि त्याची स्ट्रेंथ मोजता येते. तशी स्ट्रेंथ किंवा त्यातलं थोडंसं कॉन्क्रीट काढून त्याच्यावरती प्रेशर टाकून ते कॉन्क्रीट काय स्ट्रेंथचं राहिलं आहे, आता काय बांधलं होतं तेव्हा आणि आता काय राहिलं आहे त्याचा अभ्यास करायला लागतो. त्याच्यामध्ये जर पोलाद असेल तर त्याची पोलादाची किती कोरड झालं आहे का, कारण कॉन्क्रीटमधून मॉइश्चर आत जाऊ शकतं, त्याच्यामुळे पोलाद करोड होऊ शकतं, त्याच्यावरती गंज चढू शकतो. त्या गंजामुळे ते पोलादाचा डायमीटर जो हे परीघ व्यास सगळं कमी होतं, ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं जे सुरुवातीला पण करायला पाहिजे आणि मध्ये पण करायला पाहिजे, त्याला म्हणतात इंटिग्रिटी टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय मध्ये भोकं झाली आहेत का, विशेषतः जर पाया असेल त्या पायामध्ये जेव्हा कॉन्क्रीट टाकतो, हा पाया फार खोल असतो, कॉन्क्रीट कधी कधी पोचत पण नाही, तर तो पायामध्ये ते इंटिग्रिटी टेस्ट करून मध्ये कुठे
भोकं राहिले आहेत का, पोकळे राहिले आहेत का, त्याचा अभ्यास करणं. रवी सर, हा सगळा अभ्यास करत असताना तुम्ही जसं ज्या गोष्टी सांगतायत त्या करण्यासाठी आपली जी यंत्रणा आहे ती सुसज्ज आहे का, आणि हा जो अपघात या ठिकाणी झालेला आहे या पुलावरती, हा टळू शकला असता का, यासाठी नेमकं मॉनिटरिंग करताना कुठल्या गोष्टी बघायच्या असतात? हे टळू शकलं असतं का हे सगळं? आता 100% टळू शकेल किंवा नसतं हे सांगायला मी काय देव नाही, परंतु त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन जर बाळगला तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ आता हाच पूल असा जाऊन देत, परंतु कुठल्याही पुलावरती जेव्हा त्याला 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष होतात त्याचं मॉनिटरिंग करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिबंध कृती काय करायला लागेल ह्याची आपल्याला जाणीव होते. उदाहरणार्थ त्याला स्ट्रेन गेज म्हणतात, म्हणजे 2 पॉईंट ठेवतात, त्या पॉईंटमधलं अंतर मोजतात. मग ते अंतर वाढतंय का, ते जर ब्रिज जात असेल तर तो अंतर किती वाढलं किती कमी झालं ते त्याच्या मोजता येतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये किती स्ट्रेन आहे, अजून घ्यायची क्षमता आहे ते पण कळतं. त्याच्यानंतर लोड टेस्ट करून त्याच्यावरती किती लवचिकपणा त्याच्यामध्ये आहे ते बघता येतं, किती खाली झुकतो ते बघता येतं. तो झुकतो वाजवीपेक्षा जास्ती की लिमिटमध्ये, परमिसिबल लिमिट्स आहेत त्याच्यामध्ये झुकतो ते आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर व्हायब्रेशन, त्याचे व्हायब्रेशन किती होतात ते आपल्याला रेकॉर्ड करता येतात. आणि ती आपल्याला ज्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात, ती नॅचरल फ्रिक्वेन्सीप्रमाणे ती आहे का, का आपल्याला जर सिंक्रोनाइज झालं तर सिंक्रोनायझेशनमुळे पूल पडलेल्याची मी फिल्म्स बघितलेल्या आहेत. नाही, आता इथून पुढे म्हणजे हा काल अपघात घडलेला आहे आणि त्यानंतर असे पूल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत. फक्त मुंबई पुणे जर विचार केला, मुंबई आणि कोकण याला जोडणारा जो भाग आहे त्याला विचार केला तर त्यामध्ये 20 पूल असे आपल्याला जुने जे आहेत ते आढळतात. तर यांना वाचवण्यासाठी काय करायला हवंय? ही सगळी यंत्रणा जी आहे आपली ती तितकी अद्ययावत आहे का की अशा प्रकारच्या पुलांना आपण दुरुस्त करू शकू किंवा त्यांचं आयुष्य वाढवू शकू? पुलाचं आयुष्य ही देखील नेमकं कसं मोजायचं? बघा, तुम्हाला सांगतो, आता त्याला म्हणतात पुलाचं आयुष्य कसं मोजायचं. आता आपण इकडूनच सुरुवात करू. त्याला म्हणतात एक ॲनालिटिकल मॉडेल करतात. त्या ॲनालिटिकल मॉडेलमध्ये ज्या गोष्टी कशा वागायला पाहिजेत त्या तशा वागता आहेत का, आणि त्या वागत नसतील तर त्याच्या क्षमता किती झाली. आता उदाहरणार्थ मी साधारण हे जे तुम्ही सांगताय ना की ज्या गोष्टी जशा आहेत त्या तशा वागतायत का, हे मोजण्यासाठी जी अद्ययावत यंत्रणा आहे ती आपल्या सिस्टीम मध्ये आहे का? आहे आपल्याकडे. ह्या आपल्या PWD मध्ये आहे का मला माहित नाही, परंतु याच्यामध्ये आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत. उद्या नावं तुम्हाला घेऊन सांगतो मी. दुर्गेश राय, हेड ऑफ द डिपार्टमेंट कानपूर IIT, यांनी याच्यावरती प्रचंड काम केलंय. त्याच्यानंतर CVR मूर्ती आहेत, ते जोधपूरचे डायरेक्टर आहेत, ज्यांनी अर्थक्वेक म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला भूकंप, त्याच्यावरती स्ट्रक्चर कशी असावीत त्याचा पण अभ्यास केला आहे का, ब्रिजच्या त्यांनी टेस्ट केले काय. आपल्याकडे भारतामध्ये तज्ज्ञ भरपूर आहेत. जर आपल्याला शोधायचेच म्हटले तर पुष्कळ तज्ज्ञ मिळू शकतील आणि त्यातून आपल्याला सायंटिफिक दृष्ट्या हे म्हणजे अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे? जाऊ शकतात. आपण प्रयत्न तरी करू शकतो की नाही. आपण प्रयत्न न करता बसणं हे काही बरोबर नाही ना. आपण टाळला जाऊ शकत की आता तुम्ही उदाहरणार्थ भूकंप झाला, भूकंपामधल्या बिल्डिंग्स वाचू शकतात जर त्याप्रमाणे डिझाईन केल्या असल्या तर. मी जे 1991 साली म्हणजे वयाच्या 50-55व्या वर्षी शिकलो काय चांगलं आणि काय वाईट, कानपूर IITने कोर्स केला, त्याप्रमाणे जेवढं चांगलं होतं ते सगळं भुजच्या अर्थक्वेकमध्ये टिकलं, जेवढं खराब होतं ते सगळं भुजच्या अर्थक्वेकमध्ये पडलं. म्हणजे आपल्याकडे जर आपण आपण या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जसं आता सांगतायत की सायन्स फॉलो करायला हवंय, सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत त्या जरी फॉलो केल्या तरी अशा प्रकारच्या दुर्घटना टळू शकतील आणि तेच आता आपल्या यंत्रणांकडून अपेक्षित आहे.